ओके. तर आज आपण चार किसलेला आहोत आणि आपण कंटिन्यू करू आपले रेग्युलर आला आहोत. आपण आता टॉपिक चालू करतो. कसा वागला पाहिजे जेव्हा सेफर तर वाचतात. बोलण्याचा अर्थ सेफर तर वाचताना काय करावा, बसायला पाहिजे, उभा राहायला पाहिजे, मध्येच उठून जाऊ शकतो का, त्याबद्दल मला वाटतं 10-12 आला होता त्यामध्ये, ते आपण बघू. त्यामध्ये आपली कस्टम आहे की जेव्हा हजन बाबा सेफर तोरा वाचतात तेव्हा फक्त जो हजन बाबा आहे सेफर तोरा वाचते तो उभं राहतं आणि त्याच्या बाजूला कोण असतं, जो शेणीवरती उठलाय तो. आणि जर कुठे सोमॅचची गरज असेल, प्रॉम्प्टरची गरज असेल बाजूला, तर तिकडे प्रॉम्प्टर उभा असतं बाजूला. दॅट्स इट. पण त्याच्याशिवाय कोण उभं राहत नाही. काय ना, तर पुढे आपण बघू की समजा जर घराचे आबा शेणीवरती हाक मारले, तर त्यांची मुलं मागं आहे, त्यांनी उभा राहायला पाहिजे त्यांच्या आबासाठी. बरोबर आहे? कारण ते मान दिला पाहिजे. आबा आहे किंवा मोठा भाववाला आहे, मोठा भाव उभा आहे किंवा आजोबा आहेत, तर त्यांच्यासाठी उभे राहतात, त्यांना मान देतो. ओके. तर फक्त या कंडिशन मध्ये उभा राहायला आहे. आपण पुढे पण बघू की 10 आज्ञाला काय काय याच्यामध्ये कस्टम आहे की ते लोक उभे राहतात 10 आज्ञा वाचताना. आपण त्यावरती पण पुढे बघू. तर आपण बघू की बघितलं की फक्त तो शलियाफ चिबूर हजन बाबा जो शेणीवरती उठलाय आणि ए, त्या बाजूला जर प्रॉम्प्टर असेल तर ते असे 3 जण उभे राहतात. ओके. फक्त काही काही अश्केनाझी, सगळे अश्केनाझी लोक नाही आहेत. काही काही अश्केनाज जे लोक आपण बोलू शकतो अमेरिकन लोक, जे अश्केनाज ओके त्यांच्यावरती तो त्यांच्याप्रमाणे चालतात. ते लोक पुरा जेवढा सेफर तोरा वाचलं जातं त्या टायमाला ते उभे राहतात. ती त्यांची कस्टम आहे. आणि शेणी समजा आता पहिल्या शेणीवरती कोण उठला आणि दुसऱ्या शेणीवरती उठेपर्यंत त्यांना बसायला अलाउड आहे. ओके. आणि मग परत ते जेव्हा सेफर तोरा चालू करायला वाचायला सुरुवात होते तेव्हा ते परत उभे राहतात. ही त्यांची कस्टम आहे, आपली कस्टम ती नाहीये, त्यांची कस्टम आहे. त्यामध्ये आपण पुढे बघू शकतो की समजा आता मी त्यांच्या मशिदीमध्ये नमाज करतोय आणि सगळे उभे राहिले, तर मी काय करावं? मी बसून राहू की उभा राहू? तर डिपेंड. जर सगळे उभे आहेत तर आपण पण उभं राहायला पाहिजे. असं म्हणतात की अल्तिये योशेफ बेनाउमतीन आणि ओमेद बेना योशफीम. म्हणजे जिकडं माणसं सगळी उभे आहेत तिकडं तू एकटा बसून म्हणजे तू ऑकवर्ड, म्हणजे तू ऑड मॅन आउट होऊ नको. ओके. किंवा जर सगळे बसलेले आहेत तर तू उभा राहू नको. का? की की जमातीपासून तू वेगळा स्वतःला डिफरन्स, तुला स्वतःला वेगळा भाग म्हणून करू नको तू. जसे वागतायत त्यांच्यानुसार का वाग. तर समजा टेबलवरती बसलेले आहेत आणि सगळे जेवत आहेत. मी आता घेतोय पुस्तक आणि पुस्तक वाचत बसलोय किंवा फोन फोन मध्ये एंगेज आहे माझा. असं म्हणतात की बाबा साली वारले 42 इयर्स अगोदर. आता 43 होतील या वर्षी 4 शुभातला. तर त्यांनी एक मेजवानी केली होती आणि तिकडे सगळे बसले होते आणि त्यामध्ये एक माणूस होता जो थोडासा पुस्तक घेतला आणि पुस्तक वाचत बसला होता. बाबा साली त्यानं ओरडले. तो बोलते, सगळे जण इकडे जर जेवतायत तर तू पण जेव. तू म्हणजे दाखव नको की तू सगळ्यांपेक्षा जास्त चबीक आहेस. ओके. आणि जर सगळे अभ्यास करतायत तर तू पण अभ्यास कर. ओके. तर काय काय सिच्युएशन समजा काय काय कधी कधी माणूस अशा जागेवरती येऊन बसतो की जिकडं त्या टेबलवरती फालतू गोष्टी चाललेल्या असतात. ओके. जेवतायत पण नाही तोरच स्टडी, काय ना काहीतरी याची एक कळ त्याची कळ किंवा लाशोनारा, ए- ए- याची इज्जत काढतात त्याची इज्जत काढतात किंवा काहीतरी पॉलिटिक्स बात करतात. तर ऑफकोर्स अशा जागेवरती मी पुस्तक उघडून जर मी अभ्यास करतोय तर मी ऑड मॅन आउट नाहीये. मी मी प्रॉपर मी आय एम द मॅन ऑफ द. बाकीचं कोण नाही तिकडे पुरुष का? की जी गोष्ट त्यांनी करायला पाहिजे ती करत नाहीये. तर तिकडं मिचू आहे मला पुस्तक उघडायला. पण जर आता सगळे तोरा स्कॉलर बसले आहेत ते आणि
तोरा सांभाळणारी माणसं आहेत त्यांच्या सोबत तू बसलेला असतं. ऑफकोर्स त्या टेबलवरती अशा गोष्टी बोलत नाही. तर तू पुस्तक उघडून सगळ्यांच्या समोर तू हे नको करू. ओके. तुम्ही जर तू जेवत नाहीयेस ठीक आहे, तू बाजूला खुर्ची घे आणि तू वाग, काय करायचं कर. पण टेबलवरती बसून ते करू नको. ओके. तर आता पुढचा आला का आपण बघू. हे- हजन बाबा जेव्हा सेफर तोरा त्याने चालू केला, अलाउड नाही आहे की आपल्याला मोठ्याने त्यांच्या मागोमाग बोलायला. हे? किंवा नाही फक्त सेफरची गोष्ट तर तोरा तोराचे शब्द मी समजा हजन बाबा सेफर तोरा वाचतात आणि मी तोराचा काहीतरी पुस्तक घेतला अलाखाचा आणि मोठ्याने तो शिकतोय. अलाउड नाही मला ते करायला का, की ते डिस्टर्ब होऊ शकते त्यांना वाचताना. पण दोन शेण्यांच्या मध्ये ऑफकोर्स मी वाचू शकतो, पण मोठ्याने वाचू नको. हा, तर डिस्टर्ब होते. भरपूर असे मोठे मोठे रबानी होते, रबी खाईम कनियव्स्की, राब ओबाद्या, असे भरपूर मोठे रबिले असे होते. त्या लोकांनी एवढे गमारोत त्यांनी फिनिश केले. त्यांना विचारलं तुम्ही कधी कधी फिनिश केला था गमारा. ते बोलतात मी 5 मिनिटामध्ये. सगळे माणसं बघतात 5 मिनिटामध्ये पुरा, त्यामध्ये 150 पान आहे. पुढं मागं करून 300 पान होतात. 5 मिनिटात कसे संपवले तुम्ही बघा. जेव्हा कोण शेणीवरती उठला त्यानंतर तो बराखा करते, त्याला मिश बराखा दिले जाते, मग त्या अशकाबा देते, मग रेफोसलेमा देते. तेवढ्या टायमामध्ये मी अजून 2 ओळ्या वाचल्या गिमाराच्या किंवा अलाखाचा किंवा मिशनाचा. तसा करून 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 किती 2-3 वर्षाच्या नंतर मी पुरा गिमारा तो संपवला. कारण तो टाइम मी वेस्ट कशाला करू, इकडे बघू तिकडे बघू, हा काय मिश बराखा देते, काय ते अशकाबा देते. तर त्याच्या बदली मी पुस्तक उघडून मी तिकडे मार्किंग ठेवली होती. एव्हरी टाइम 2-3 लाईन जसं मला जमते तसं करून एव्हरी टाइम. समजा आता आमिदा खेळतायत आणि रिटर्न आमिदा चालू करला, थांबलेत 1-2 मिनिटं, त्यामध्ये पण रबानी कंटिन्यू करतात ए, ए, त्यांची त्या स्टडीमध्ये. तसं करून करून त्यांनी पुस्तक संपवलं. तर जसं आपण म्हणतो थेंबे थेंबे तळासाचे ते, म्हणजे हळूहळू, म्हणजे माणसाने कधी बोलला ना अरे मी एवढा कसा शिकू, एवढा कसा शिकू, कधी शिकू, एवढे पुस्तक कधी शिकू. तुम्ही बघा इकडे रबा निमली त्यांचं एक एक मिनिट वाया न घालवता ती पुस्तकं वाचली आणि त्यांनी सिम फिनिश केला. फिनिश इन सेन्स लाईक नाही फक्त मला फिनिश करायचं म्हणून त्यांनी प्रॉपरली वाचून समजून त्यांनी तो फिनिश केला. म्हणजे त्यांना जर मी विचारते कुठल्या पानावरती काय लिहिलंय काय आहे, तर त्यांना माहिती आहे काय लिहिलंय आणि काय तिकडं सुगी आहे, काय तिकडं डिबेट काय आहे, सगळं त्यांना माहिती आहे ना. फक्त आपला न्यूजपेपर सारखं वाचून मी पुढे कंटिन्यू करते. ओके. तर सेफर दोरा उघडाच्या अगोदर त्यांनी जसं काय तो आता समजा सेफर तोरा चालू आहे आणि तो असं मोठ्याने वाचते आणि तो जसं काय दाखवतोय की लाईक मला ऐकायचं नाही सेफर तोरा. ओके. तर त्याने काय करावं, तू तिकडं सेफतोराच्या जवळ बसू नको, कुठेतरी लास्ट बेंचवर जाऊन बस किंवा कुठे दुसरीकडे जाऊन बस. किंवा मे बी त्यांनी त्यांनी ऑलरेडी सकाळी सनराईजला नमाज केली आहे, नेट्स ज्याला म्हणतात, त्यांनी नमाज केली. आणि आता दुसरा मिनियन चालू झाला 8 वाजता किंवा 7:30ला मिनियन चालू झाला आणि तो तिकडे बसलाय अभ्यास करतोय. तर त्यांनी कुठेतरी दुसरी जागा पकडावी. म्हणजे 4 माणसांमध्ये तो बसलाय आणि दुसरं काय तो ऐकत नाही, बरं नाही वाटत तर. पण त्याला अलाउड आहे, त्यांनी त्याचा साईड फिरवून दुसरीकडे बसवून त्याला अलाउड आहे. ओके. ओके. हा अलाखा जो आहे भरपूर माणसांना माहिती नाहीये. मला पण माहिती नव्हता, पण बघू वर्ष किती वर्षा अगोदर जेव्हा शिकलो तेव्हा माहिती पडला. ए, माणसं मशिदीमधनं बाहेर निघतात सेफर तोरा वाचताना. अलाउड नाही
सेफेर तोरा आपला शेणी चालू असताना मधीच बाहेर जायला. पण शेणी संपल्याच्या नंतर, समजा आता पहिली शेणी किंवा दुसरी शेणी मध्ये कोण उठलाय, संपली शेणी, तिसरी शेणी चालू व्हायच्या अगोदर मला अलाउड आहे मशीद मला बाहेर जायला. काय कारण असं मला जायचं असेल तर, किंवा मी अगोदर ऑलरेडी नमाज केली असेल, किंवा नाही माहिती मला खोकला येते, काही रिझन असून दे. पण सेफेर तोरा वाचताना ते करू नये. शेणी संपली की मग तुम्ही बाहेर निघू शकता. तापोर समजा माणसाला टॉयलेटला तो थांबू नाही शकत, तर तो तिकडं अलाउड केलेलं आहे अलाहाने की तो जाऊ शकते म्हणून, ते जरी शेणी चालू असताना. आणि समजा त्या टायमाला जेव्हा तो बाहेर गेला आणि त्याने मिस केली, समजा तिसरी श्रेणी, चौथी श्रेणी, किंवा 3-4 श्रेण्या त्याने मिस केला, तर त्याला परत येऊन त्याला कंप्लीट करायची गरज आहे का? त्या अलाहामध्ये लिहिलं आहे की नाही त्याला परत येऊन करायची गरज नाहीये का? की सेफर तुरा ऐकणे हा खोबातच चिबूर आहे. म्हणजे जर जमात जमलेली आहे, 10 माणसं आहेत, आणि सेफर तुरा काढलेला आहे, तेव्हा मला ऑब्लिगेशन आहे. जर 10 माणसं नसतील तर सेफर तुरा काढत नाही, मग मला ऑब्लिगेशन पण नाहीये. पण आता ती ऑब्लिगेशन जमातीची आहे, म्हणून मला ए, ए, ऐकलं पाहिजे. पण जर मी ना ऐकला, मिस केला, सेफर तुरा मध्ये 2-3 शेळ्या मिस केल्या, तर मला कम्प्लीट करायची गरज नाहीये. की तो त्याला म्हणतात खोबता चिबूर, जमातीची ऑब्लिगेशन. आणि ती इंडिव्हिज्युअल नाहीये, ती जमातीची सगळ्यांच्या सोबत आहे. ए, हा, भरपूर आहे मला. आनंदाचे कार्य असतात, समजा शपथ खतान आहे, किंवा बरमित्सवा आहे, किंवा अजून काही असून दे. ओके. तर तिकडं शेण्या ऍडिशनल आपण मला वाटतं 2-3 आठवड्या अगोदर त्यावरती बात केली होती. तर ऍडिशनल तिकडं शेण्या ऍड करतात, आलियत ऍड करतात. समजा आता शबात आहे, तर अजून 3-4-5 किंवा कधी कधी 7 पण अजून ऍड करतात. का तर माणसं आहेत, त्यांना त्यांना हे करायचंय. तर त्या टायमाला माणसं मशिदीमध्ये, आता आपल्या मशीद बरोबर ते गोष्टी होत नाही, पण काय काय असे कम्युनिटीज आहेत त्यामध्ये आराक म्हणजे तो हे लिकर आहे. ओके. ते वाटतात मशिदीमध्ये. आणि चॉकलेट वाटतात. हा टाइम नाहीये चॉकलेट वाटायला. का की सेफर तुरा उघडा आहे, आणि तो कागद नाही सेफर तुराला, की त्या टायमाला माणसांना तुम्ही सेफर तुराला सोडून तुम्ही माणसांना काबत देताय. आणि कबत कसला, त्यामध्ये ते आराक, ते म्हणजे अल्कोहोल देता तुम्ही, त्यामध्ये त्याला ते दारूची नशा येते त्यांना. आणि हा 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 असा पॅटर्न नाहीये नमस्काराची. आपल्यामध्ये हे नाहीये. नॉन ज्युइश लोकांमध्ये करतात, दारू पिऊन हे ते त्यांच्या अगोदर जरा याच्यामध्ये ते लोक जातात. तसं पण आपल्या मशिदीमध्ये माणूस भीतीने येतो, आनंदाने येतो. की का? की आपण परमेश्वराच्या घरामध्ये आलो. आठवण ठेवली पाहिजे. भले आनंदाचे कार्य असून दे, काही असून दे, एवढी सूट नाही दिली आहे की तुम्ही तिकडं मशिदीमध्ये दारू पण वाटायला. ओके. तर म्हणून जेव्हा स्महोत आनंदाचे कार्य असतील, तर ह्या गोष्टीचे लक्ष ठेवले पाहिजे. म्हणून शोल्खन मध्ये पण लिहिलेलं आहे की सगळ्यात खराब टाइम आहे ज्या टायमाला मिक्सचर होऊ शकते पुरुषांचा आणि बायकांचं, कधी? स्महोत, म्हणजे आनंदाचे कार्य. का की त्या टायमाला सगळे आनंदी असतात, आणि बोलतात ना मन हलका असतं एकदम. म्हणजे चला ठीक आहे रे, आज ठीक आहे. नाही, आलाखा तो आलाखा आहे. जरी तो आनंदाचा कार्य असून दे, गॉड फॉरबिड वाईट कार्य असून दे, काही असून दे, आलाखा तो आलाखा आहे. बायकांच्या जागेवरती बायका आहेत, पुरुषांच्या जागेवरती पुरुष आहेत. की जसं बोललो, जिकडं पुरुष आणि बायका मिक्स आहेत आणि फंक्शन करतात, तिकडं अकादच बरोबर शेती येत नाही. तसं काय माणसाने फक्त ते पार्टी दिली, खाऊन पिऊन गेले आणि संपला. अकादोस बरोबरला त्यांनी इन्व्हिटेशन पण नाही दिला. ओके. तर ह्या टायमामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे जेव्हा आनंदाचे कार्य असतात, की जे फेन्स, कुंपण जो अकादोस बरोबर कोणी केलेला आहे, तो तोडू नये.
ओके. आता तुम्ही लक्ष दिलं असेल की जेव्हा सेफेर तोरावरती शेणीवरती कोण उठला की त्यानंतर शेणी संपल्याच्या नंतर तो काय बोलतो, एमे तोरात नकेदोशा. आपल्या इंडियन कम्युनिटीची पण ती रीत आहे. पण त्यामध्ये मखलोकत आहे, ती डिबेट आहे त्यामध्ये की ते म्हणतात की नाही म्हणतात. म्हणून राव असे म्हणतात की जर कोणी बोलला एमे तोरात नकेदोशा, तर त्याला ओरडायची गरज नाहीये. ओके, की दे हॅव समथिंग टू रिलाय ऑन. ओके, त्यांची कस्टम होती तशी. बेसिकली मोरोको लोकांमध्ये पण आहे ते. ओके, तर त्यांच्यामध्ये जास्त आहे ते. पण बाकीचे जेवढे कम्युनिटीज आहेत त्यामध्ये डायरेक्ट ब्लेसिंग करतात विदाऊट एम ए तोरत नके तुझं. आणि चांगली गोष्ट आहे जर कोण ते बंद करल बोलायचा आणि डायरेक्टली बरा करल, चांगली गोष्ट आहे. पण जर त्याला नाही करायचंय, तर लक्ष ठेवलं पाहिजे की वादविवाद नाही करावे. ओके, जर चांगल्या प्रकारे समजावून त्यांना. तर ओके, वादविवाद न करता चांगल्या प्रकारे त्याला समजावून त्याला सांगू शकाल तर चांगली गोष्ट आहे. मशिदीमध्ये कस्टम आहे. मशिदीमध्ये कस्टम आहे की खतान जो बरमित्वा असतं, बरमित्वा ज्या मुलाचा आहे त्याला तिसऱ्या श्रेणीवरती उठवतात. ओके, तिसऱ्या श्रेणीवरती उठवतात. आणि काही काही जमत आहे त्यांची अशी कस्टम आहे की त्याची तिसरी श्रेणी झाल्याच्या नंतर तो तिकडे उभं राहून जमातीमध्ये तोराचे चार शब्द बोलतो. ऑफकोर्स, जर ती त्याचीच फक्त कम्युनिटी असेल म्हणजे त्याची फॅमिली असेल सगळे, तर कोणाला माहिती ऑब्जेक्शन नसेल. पण जर आता त्यासोबत अजून मशिरीची दुसरी माणसं आहेत, तर ऑफकोर्स त्यांना त्याला नाही पाहिजे तर टाइम वेस्ट करायला. त्याला पाहिजे की शेण्या संपवतील आणि माणसं घरी जातील सेवताला. ओके, तर चांगली गोष्ट आहे नाही करायला तिकडे त्या टायमावरती, की दॅट्स नॉट द बेस्ट टाइम की तो आपण सेफेर तोरा मध्ये वाचतोय. पण जर करत असतील तर सेफेर तोरा बंद केला पाहिजे तिकडे. नाही फक्त तो कपडा टाकून बंद केला पाहिजे. ओके, की इम्पॉर्टंट आहे की तिकडे सेफेर तोराला त्याचा कबोध तिकडं दिला पाहिजे. काय काय अशी जागा आहेत जिकडं 3-4 शेण्या झाल्याच्या नंतर राब तिकडं तोराचे चार शब्द बोलतात. ओके, मी पर्सनली कुठं ते बघितलेलं नाहीये. पण इकडं जर इच्छा केसरीने त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे तर ऑफकोर्स त्यांना माहिती आहे की कुठल्या कुठल्या कम्युनिटीमध्ये अशा गोष्टी करत असतील. पण बरोबर कशा आपल्या कम्युनिटीमध्ये ते कस्टम नाहीये. तर सगळ्यात बेस्ट आहे सेफर तोरा संपवून मफतीर झाल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा. काय काय मशिदीमध्ये कस्टम आहे की मुसफच्या अगोदर ते लोक किद्दूश करतात. ओके, किद्दूश करतात, काहीतरी स्नॅक्स खातात आणि मग त्यानंतर मुसाफ करला जातात. इट्स नॉट द बेस्ट थिंग, पण काही काही जागेवरती तशा गोष्टी मी बघितल्याच होता. का की पण तिकडे माणसं जातात आतमध्ये तिकडे आरात पितात, विस्की हे ते पितात आणि तसे पिऊन मग ते लोक मुसाफ करायला उभे राहतात. ओके, पण अजून एक अर्ध्या तासासाठी कशाला एवढा तो ब्रेक करायचा. ओके, आता नाही मी बोलत तिथं मोठा दिवस आहे रोष हे काय काय अश्केनाझी लोकांमध्ये रोष मुसाफच्या अगोदर ते लोक तो ब्रेक करतात. कारण त्यांची अश्केनाझी लोकांमध्ये त्यांची नमाज भरपूर लांब असते. तर ते लोक मध्ये ब्रेक करतात, सौदा करून घेतात आणि मग मुसाफ करायला ते
चालू करतात. ओके. हम्म, ओके. मी बघा, आपण आला आपण बघितला. ए, ओके. हा, अजून काय काय जागा आहेत जिकडं खतान, जो नवशा नवशा असतं, त्याला जेव्हा सेफर तोराती बोललं जातं, किंवा सुनता असतील तर, आणि किंवा खतान बरमिचवा असेल, त्यांना जेव्हा शेणीवरती बोललं जातं, त्या टायमाला त्यांच्यासाठी गाणी गाणी बोलली जातात. ओके. देरो इकरा आहे म्हणजे पूर्ण गाणं नाही बोलत, ते किती लाईन बोलतात. तर त्या टायमाला पण फक्त कपडा टाकून ते सेफर तोरा उभं करू नये, सेफर तोरा बंद करावा, आणि ती गाणी जास्त खेचू नये. का? की जमात मागे आहे, तुम्ही टाइम त्याचा अजून जास्त पुढं 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 करते जा. ए, फक्त जो मिशभर आपण देतो, जो शेणीवरती उठलाय, त्या टायमाला सेफेतुरा बंद करायची गरज नाही. फक्त जो कपडा असतं, तो त्यावरती टाकला सेफेतुराच्या शब्दांवरती, दॅट्स इनफ. का की नॉर्मली मिशभर शॉर्ट मध्ये करतात. आता मला माहिती आहे की आपल्या कम्युनिटीमध्ये प्रत्येक नाव घेतात, हे ते ते, पण नॉर्मली इकडं इस्रायलमध्ये शॉर्ट करतात. म्हणजे मिशेबराक बोलतात, जो सेफर ते उठलाय त्याचं नाव घेतात, आणि बोलतात त्याचा पुऱ्या फॅमिलीला कोण मिश बघतो, आणि शॉर्ट मध्ये करून मग तशी नमाज टायमावरती संपवतात. ओके. हा, हा आला हा, ज्याच्यावरती आपण स्टार्टिंगला बोललो होतो. एक, जसं बोललो होतो, कस्टम आहे. आय थिंक आपल्या इंडियन कम्युनिटीमध्ये पण ती कस्टम आहे, मला वाटते की 10 आज्ञा जेव्हा सेफर तोरामध्ये वाचले जातात, परशात वैद खानांवरती, आणि अजून एक परश आहे ज्यामध्ये 10 आज्ञा वाचल्या जातात, त्या टायमाला जमात उभी राहते. ओके. परशात इत्रो आणि परशात वैद खानन, किंवा शबूतला पण आपण 10 आज्ञा वाचले जातात. बरोबर आहे. ही जी कस्टम आहे ती आलाखाच्या प्रमाणे बरोबर नाहीये. ओके. कोण, मी नाही बोलत आहे, रामबाम म्हणतात. रामबाम होते 1,000 अगोदर होते. का? की माणसं काय बोलतील, अरे नाही, पुऱ्या तोरामध्ये हाच फक्त पोर्शन इम्पॉर्टंट आहे, म्हणून माणसं उभं राहतात, आणि बाकीचा गॉड फॉरबिड की जसं काय तो इम्पॉर्टंट नाहीये म्हणून माणसं उभे नाही राहत. म्हणून ह्या गोष्टीला जर शांततेने आणि पीसने ही जी कस्टम आहे ती कॅन्सल केली, सगळ्यात चांगलं आहे. आणि जे लोक आपल्या याच्यामध्ये करतात त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, की तुम्हाला बोललो होतो अष्केनाझी लोकांमध्ये कस्टम आहे की ते लोक उभे राहतात, पण ते लोक स्टार्टिंग पासून उभे राहतात शेवटपर्यंत. ओके. पुरा फिरतोरा वाचताना, पण आपल्यामध्ये फक्त त्या उभं राहतात, आणि ती चांगली गोष्ट नाहीये. ओके. तर ऑफकोर्स शांततेने समजवून सांगितलं पाहिजे काय त्याचा रिझन आहे. नाही की असंच तो नका उभा राहा म्हणून, नाही तसं नाही, पण समजावून सांगितलं पाहिजे. समजावून सांगितलं की माणसांना समजून समजते, दाखवू शकता पुस्तकांमध्ये, आज फोनवरती दाखवू शकता, इंटरनेटवरती दाखवू शकता, की ही गोष्ट मेफोराश क्लिअरली लिहिलेली आहे.
आणि समजा जर त्या 10 आज्ञांच्या श्रेणीवरती माझे आबा उभे राहिले, किंवा माझा मोठा भाऊ उभा राहिलाय, किंवा माझे राब उभे राहिले, तर मला तिकडं उभा राहायला पाहिजे. आणि तिकडं मला like मला डाऊट करायची गरज नाही की अरे नाही मी आता उभा राहीन 10 आज्ञाच्या याला, तर मग असं त्याला हा मध्ये लिहिलेलं नाही. इकडं सगळ्यांना माहिती आहे की तो का उभा राहिलाय, की त्याचा आबा किंवा त्याचा भाव किंवा त्याचा राब शनीवरती आहेत, म्हणून तो उभा राहते. आणि ते दिसतंय की माणसांना माहिती आहे. आता समजा तरी पण माणसाला पाहिजे तर 10 आज्ञांच्या मला उभाच राहायचंय. तर अशा टायमाला त्यांनी काय करावा, त्यांनी ती श्रेणी चालू व्हायच्या अगोदरच त्यांनी उभा राहावा. म्हणजे आता तिसरी समजा फॉर एक्झाम्पल 5वी श्रेणी 10 आज्ञा, तर त्यांनी चौथी श्रेणी संपायच्या टायमाला किंवा संपल्याबरोबर त्यांनी उभा राहावं. म्हणजे अजून 5व्या श्रेणीला हाक नाही मारले, 5वी श्रेणी अजून त्यांनी बोलवलेलं नाहीये, तर त्याच्या अगोदर जर त्यांनी उभं राहिला तर इट्स ओके. जर त्याला उभं राहायचंय तर मी नाही बोलू परत कंपल्सरी, की जर त्याला उभं राहायचंय तर. म्हणून त्याने हुशारीने काम केलं पाहिजे. आणि ऑफकोर्स प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक माणसाने त्याच्या कम्युनिटीमध्ये नमाज करावी. का जर दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाईल तर त्याला माहिती नाही तिकडचे कस्टम्स काय आहेत. ओके. ओके. हा चॅप्टर संपला इकडे. त्यानंतर आता पुढचा चॅप्टर आपण बघू, एक दोन आराखत बघू. आणि मग त्यानंतर आपण पुढे जाऊ अजून, सेफर तुरा कसं सांभाळला पाहिजे. आणि त्यानंतर आलाखत आहेत मशीद कशी बांधतात, त्याचे आलाखत काय इंटरेस्टिंग आलाखत आहेत. असूर आहे आपल्याला सेफर तोरा विदाऊट रुमालाचा पकडायला. जो आतमधला पार्चमेंट जो आहे तो विदाऊट रुमालाने पकडायला अलाउड नाहीये. ओके. म्हणून जो रुमाल ठेवला जातो प्रत्येक सेफर तोरावरती, त्याचं हा कारण आहे. नाही की ते दिसायला चांगला वाटते म्हणून, नाही त्यासाठी नाही येते. ह्या कारणास्तव येतो की जेव्हा आता समजा मी पण सेफर तोरा श्रेणीवरती उभा राहिलो, तर मला तो पार्चमेंट पकडला पाहिजे. ओके. आणि ऑफकोर्स मी बोललो पण पाहिजे सोबत, जेव्हा तो हाजन बाबा बोलते की पण मनामध्ये, पण मला तो सेफर पकडला पाहिजे. अशकेनाझी लोकांमध्ये इट्स मोर इझियर, पण आपल्या सेफरामध्ये ते आपले बाहेरची केस पण आहे आतमध्ये, तर तो एका हाताने किंवा दोन हाताने तुम्ही घेऊन तो पार्चमेंट पकडू शकता. आणि मग तुमची ती श्रेणी कंटिन्यू करता तिकडे. ओके. आणि जेव्हा सेफर तोरा गुंडाळाचा पण आहे, रोल करायचं असतं. समजा आता शेवटच्या याला आले, सिंखातोरच्या टायमाला आले, आता त्याला कुठे जायचंय बेरेशीतला पहिल्या याला, तिकडं पण त्यांनी रुमालाचा उपयोग केला पाहिजे. आता इथे इस्रायलमध्ये नवीन नवीन जे सेक्टर आहे त्यांना सगळ्यांना त्यांना म्हणतात लागेर. लागेरच असते त्याला. लागेर म्हणजे असा आता समजा याच्यावरती सेफर तोरा कशावरती ठेवलेलं आहे, त्या काठीमध्ये असतं, बरोबर आहे. त्या काठीला लागून त्याला असं एक हे असतं, क्रॉस कसं असतं सॉर्ट ऑफ तसा त्याला लागून ठेवलेलं असतं. आणि मग ते फिरवतात. तो सॉर्ट ऑफ बोलतात ते प्लेटी कशा असतात तशा जेव्हा ते बसलेलं असतं, ते तो सेफर तोरा, आणि ते त्या प्लेटी फिरवतात. मग तिकडे आपला हात लावायची पण गरज नाहीये. ओके. तर ती सगळ्यात तो ज्यांनी बोलतात ना त्याचा विचार केला, इट वॉज ब्रिलियंट. तर बरोबर क्वेश्चन त्याने ही गोष्ट आपल्या सांभाळली जाते, की आपण हात डायरेक्ट लावत नाही सेफर तोराला. ओके. त्यानंतर मफ्तीर जो आहे त्यांनी सुरू नाही करावा जोपर्यंत तो सेफर तोरा गुंडाळून बंद केला जात नाही. ओके. का की जो गुंडाळते, आता समजा नॉर्मली जो सेफर तोरा वाचणार असता तो गुंडाळतो, पण आता जर त्यांनी चालू केला मफ्तीर,
तर तो तिकडे थोडा टेन्शन मध्ये येईल की अरे मी आता हफ्ता वाचायचा मिस करेन. तर मग तो कसा तरी फटाफट फटाफट तो हे करेल नाही. त्याला थोडंच थांबला पाहिजे त्यांनी, की जोपर्यंत तो सेफर थोडा बंद करून आणि त्यानंतर त्यांनी हप्तारा चालू करावा. ज्या दिवशी 2 सेफर तोरा काढले जातात, तर पहिला सेफर तोरा संपल्याच्या नंतर दुसरा सेफर तोरा उघडू नये जोपर्यंत पहिला बंद नाही केलाय. म्हणजे एकाच टायमाला दोन्ही उघडू नका. पहिला वाचून झाला, तो बंद करा आणि त्यानंतर दुसरा उघडायचा. ओके. हा शॉर्ट मध्ये आला होता त्याचे. पुढचा पुढचा पण शॉर्ट आहे, पण तो पुढच्या टायमाला ठेवू. पण लक्षणारावरती थोडे आला होतो. कोणाला काय प्रश्न असला विचारू. ओके. आपण चॅप्टर नंबर 6, आलाहा नंबर 9. हफीज खाईमचं जो पुस्तक आहे लक्षणारावरती, त्यामध्ये आपण पुढे कंटिन्यू करू. लक्षणारा ऐकणे दुसऱ्या माणसाला शांत करण्यासाठी. आपण समजू. कधी कधी अशी ऑप्शन असतं की जो माणूस लशवणारा दुसऱ्या माणसाबद्दल, समजा मला कोणतरी दुसऱ्या माणसाबद्दल वाईट बोलते, तिसरा म्हणजे माझ्यासमोर कोण माणूस उभा आहे, तो मला सांगते कोणत्या तिसऱ्या माणसाबद्दल काही काही गोष्टी. ओके. ज्या आलाहाच्या प्रमाणे त्याला लशवणारा तो मला अलाउड नाही ते ऐकायला. पण काय काय टायमाला अशी कंडिशन असतं की जो लशवणारा सांगते तो कधी कधी तो भडकून सांगते, किंवा त्या टायमाला तो एकदम भडकला असेल, तापलेला असेल, त्याच्या पायी तो त्याला बोलायचंय का की त्याच्याने तुझा तो मन सॉर्ट ऑफ हलका होते. ओके. की नाही त्याने मला असा केला त्याला कोणतरी समोर पाहिजे जो ऐकून घेईल. ओके. तर जेव्हा त्याला दिसते की त्याला ऑप्शन आहे की तो कोणाच्या समोर तरी त्याच्या मनामध्ये जो कडवटपणा आहे आणि ते त्याला शांत करते, आणि त्याचा जो राग आहे तो घालवते, त्यानंतर तो परत तर आपल्याला जर माहिती आहे की तो परत मला आता बोलतोय, पण त्याच्यानंतर तो कोणाला बोलणार नाही. तो फक्त आता त्याचे जो त्याला राग आलाय ते सगळं काढण्यासाठी तो बोलते. किंवा ए, ए, अशा कंडिशन मध्ये मिtzवा आहे त्या माणसाला तुम्ही ऐकाला का, त्याच्याने तुम्ही आम इस्रायल मध्ये शालो मानता. जरी तो जो माणूस तो ऐकतोय आणि त्याला माहितीये की ते अलाउड नाही. ओके. पण तो ऐकते का की जर मी ऐकीन तर इकडं तो स्टॉप होईल, म्हणजे त्या पुढे नाही जाणार तो. ओके. पण एक कंडिशन आहे, मला जे काय तो बोलते ते मला बिलीव्ह करायला अलाउड नाहीये. ओके. ते बिलीव्ह करायला मला अलाउड नाहीये. फॉर एक्झाम्पल, त्यांनी एक्झाम्पल आणले. एक योसेफ नावाचा माणूस आला जो बँक मध्ये काम करते, आणि तिकडे अजून एक माणूस काम करते, मिस्टर स्टाईन. आणि तो पुरा भडकलेला आहे आणि एकदम ह्याच्यामध्ये आहे. आणि तो आला आणि तो योसेफला काय म्हणते, तुम्ही बघितलाच तो याकोब याकोब जेकबसन जो आहे, त्यांनी असा केला त्यांनी तसा केला. आणि त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली, त्यांनी मला असा फसवला, त्यांनी हे केला हे केला. त्याला बेसिकली त्याला समजलं की त्याला काय ना काहीतरी झालेलं आहे, त्यामध्ये काही ना काहीतरी वादविवाद झालेला आहे. आणि तो जर मे बी मला सांगल तर तो तिकडे शांत होईल. म्हणून योसेफला
अलाउड आहे तिकडे उभा राहून ते ऐकायला शांततेने, पण अलाउड नाही त्याला बिलीव्ह करायला. का? त्याने मनामध्ये हे केलं पाहिजे की जे काय तो बोलते ते मी अजिबात ऍक्सेप्ट करत नाहीये, फक्त मला अलाखा म्हणते की त्याला ऐकून घ्यावा, आणि त्याला याच्या पुढे तो त्या माणसाबद्दल बोलणार नाही. ओके. तर असा पॉइंट पण आहे आपल्या याच्यामध्ये की कधी कधी ऐकण्यामध्ये पण मिक्स आहे का की ते पुढं कंटिन्यू नाही करावं, पण जर आपल्याला माहिती आहे की त्या माणसाचं कॅरेक्टर असं आहे की तो नेहमी नाशवणारा आहे, याच्याबद्दल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल याच्याबद्दल बोलते, तर तिकडं अलाउड नाही आपल्याला ऐकायला. का की तो 100% जरी तो मला बोलते तो जाऊन पुढे अजून 4 माणसाला बोलेल, पण प्रत्येक माणसाला जो त्याच्या रेग्युलर बेसिसवर माणूस त्याला भेटत त्याला माहिती असतं तो काय. ओके. ओके. येणारा पराशा, पराशात वयचे 2-3 लाईन आपण वाचू द्या मला. ויצא יעקב מבאר שבע וילך חרנה ויפגע במקום וילין שם כי באה השמש ויקח מאבני המקום וישם מראשותיו וישכב במקום ההוא ויחלום הנה סולם מוצב ארצה וראשו מגיע השמיימה והנה מלאכי אלוהים עולים ויורדים בו. इंटरेस्टिंग पराशा आहे, जिकडे मध्ये आपण बघू, मागच्या पराशामध्ये आपण बघितला की याकोब अभिनूनी जे इच्छाक इच्छाक अभिनूकडनं जे ब्लेसिंग घेतले, जे एसावला भेटणार होते ते त्यांनी घेतले. का की रिफकाने त्याला सांगितलं की तू घे म्हणून, की ते एसावला तिला नाही पाहिजे होतं की ते ब्लेसिंग तिला भेटतील. आणि आता जेव्हा तिला समजला की एसाव भडकला त्याच्यावरती, तर तिने काय म्हणाली, तू इकडनं निघून जा जोपर्यंत तुझ्या भावाचा राग शांत होत नाही. तर याकोब अभिनव कुठनं निघाला, बेरशेवा, आणि ऑन द वे टू खरान. ओके. आता असं लिहिलंय की ऑन द वे त्यांनी येशिवा जी होती, शेम वेहेवर, हे शेम हा नोआहचा मुलगा होता, त्याच्या येशिवामध्ये 14 वर्ष होता तो. आणि तिकडं तो झोपला नाही, तो अभ्यास करायचा. म्हणजे 14 वर्ष माणूस म्हणजे बोलतात ना आपण, चांगले एक पाठ लांब करून नाही झोपला तो, हार्डली एनिथिंग. तर अकादोश बरोखनी काय म्हणाले, सद्दीक जो आहे, याकोब अभिनव सद्दीक होता, तो माझ्याकडे आलेला आहे आणि मी त्याला झोपायला देऊ नाही शकत. अकादोश बरोखनी काय केला, शेल्टर खाली केला, बटन बंद केला लाईटीचा. कुठला? सूर्य. का लिहिल्या बघा तिकडे, वैफ्या बमक्को मैयालेन श्याम किबा शेमेश. किबा म्हणजे टू स्विच ऑफ. त्यांनी सूर्य स्विच ऑफ केला सगळं. कशासाठी? की तो जो सद्दिक आहे त्याला झोपू शकेल तो. म्हणजे अकादोष बरोबर सद्दिकी एवढे जवळ आहे की अमेझिंग. की का की ते काय करतात, जी गोष्ट जे अकादोष बरोबरला पाहिजे ते ते करतात सदिकीम, आणि सदिकीमला जे पाहिजे ते अकादोष बरोबर करते. म्हणून अकादोष बरोबरनी त्यांना पाहिजे होता की याकोब अभिनव झोपतील, म्हणून त्यांनी लाईट बंद केली. ओके? किती तास अगोदर हा जो सूर्य होता तो मावळला. आणि तिकडे याकोब अभिनव तिकडे झोपले. त्यांनी काय केलं, त्यांच्या डोक्याच्या बाजूला छोटी छोटी दगड ठेवली. का? असं लिहिलंय तिकडे, असे म्हणतात की वाईट प्राणी यायला नको. अरे, वाईट प्राणी काय येणार नाही, छोटे छोटे दगडांवरती वरती येऊन काय, आणि डोक्याच्याच बाजूला का, डोक्याच्याच बाजूला का का तिकडनं एक गोष्ट आपल्याला समजायला येते, आपल्या शिकवासाठी ते केलेली आहे, की माणसाचा जो डोका असतं तो सेंटर आहे, की त्याचा हृदय पण कधी काम नाही करत. का? जोपर्यंत तो बघत नाही काय. नजर ही माणसाची एकदम इम्पॉर्टंट आहे, म्हणून सांभाळला पाहिजे. नाही प्रत्येक गोष्ट बघायला पाहिजे, नाही प्रत्येक गोष्टी मनामध्ये आठवण ठेवली पाहिजे ती. का? की जेव्हा जोपर्यंत माणूस बघत नाही, त्याच्या मनामध्ये तो विचार आणत नाही, आणि मग त्याची जी ऍक्ट बाहेर येते, कृती जी होते ती होत नाही.
म्हणून माणसाने त्याचा डोका समावून ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्टीपासून. त्याच्या नजर, त्याचं खाणं कोशर खाते की नाही बरोबर. नाही बाबा, इकडं ठीक आहे, इकडं कोशरची सर्टिफिकेट लावली आहे, चला मी खातो. पण आपण बघ, माहिती कर, विचार कर, विचारपूस कर बाबा, इकडं खाऊ शकतो का, इकडं बरोबर आहे का, नाही का. का की आरिजाल म्हणतात, जर माणूस प्रॉपर कोशर वस्तू खात नाही, तर ते त्याचा इफेक्ट त्याच्या मनावरती होतो. आणि मग त्याला इच्छा नसते त्याला तोराचा अभ्यास करायला. अरे सोड रे, जाऊन दे, इथं जातो तिथं जातो, आणि एक्सक्युजेस हे ते कुठनं येतात ते. जेव्हा माणूस प्रॉपर कोशर गोष्ट खात नाही, ते त्याच्या माइंड वरती इफेक्ट होतं. मी नाही बोलत ते, आरेजल म्हणतात जे 500 वर्ष अगोदर होते, आणि त्यांना वरच्या जगामध्ये काय चालतंय सगळं माहिती आहे. का की आपण आपली एवढी नमाज आहे ते आपण त्यांच्याप्रमाणे करतो. तर जसं आपल्या शिवमध्ये आपण शिकलो होतो की शुल्खान आरुख प्रमाणे आपली नमाजची ऑर्डर आहे ती वेगळी आहे. पण आरिझलने आपल्याला ती सगळी ऑर्डर सेट करून दिली आहे, की त्यांना माहिती आहे बरोबर एक्झॅक्टली वरच्या जगांमध्ये काय पहिलं आहे, काय दुसरं आहे, काय तिसरं आहे, तशी त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली आहे. तसंच आपल्या फिजिकल याच्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे की खाण्यापिण्यावरती माणसाने लक्ष ठेवलं पाहिजे, की कुठं प्रॉपर क्वेश्चन आहे तिकडच त्यांनी खाल्ला पाहिजे. ओके. आता ए, त्यानंतर आपल्या इकडे एक मिसवा आहे, पुढचा जो पसूक आहे त्यामध्ये लिहिलं बया हलोम वेहिने सुला मुचाबारचा. याकोबाबीने झोपले आणि त्यांनी स्वप्न बघितला. काय स्वप्न बघितला? मोठी शिडी आहे, खाली धरतीपासून वरती आसमानापर्यंत. आणि तिकडं एंजल्स वरती जात आहेत आणि खाली येत आहेत. पण ते जे एंजल्स वरती जात आहेत, तेच एंजल्स खाली नाहीत, वेगळे येत आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला एक हिंट दिलेली आहे. सुलाम, सुलाम म्हणजे शिडी. हिब्रू मध्ये सुलाम, सुलाम इज सेवदात लिबू मलका, जो फोर्थ मिल आपला मुचा शब्दातला अब्दाला झाल्याच्या नंतर आपण काही ना काहीतरी एक थोडासा गरम पाव थोडा गरम करून काही ना काहीतरी खावत आहे आपण. तो फोर्थ मिल आपण तो दावीद राजासाठी आपण करतो. ओके. आणि तो इम्पॉर्टंट आहे. आणि असं लिहिलेलं आहे की माणसाच्या बॉडीमध्ये एक बोन आहे, त्याला म्हणतात लूज. ओके. तर त्याला जेवण कुठनं भेटतं? ह्या मिल पडणं, चौथ्या मिल पासून, पावापासून. ओके. म्हणून त्यावरती प्रयत्न करावा माणसाने करायला. आणि इकडं बघू की अलाउड नाही ज्युइश माणसाला एरेस इस्रायल सोडून बाहेरच्या गावी जायला. अफ- 3 गोष्टी आहेत त्यासाठी अलाउड आहे. कामासाठी, म्हणजे परनसा ज्याला म्हणतात, कामासाठी, मेडिकल ट्रीटमेंटसाठी, आणि मुलगा किंवा मुलगी बघायला त्यासाठी जाऊ शकतात. आणि काय 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 म्हणतात, किबुदाप आहे, म्हणजे जर त्यांचे आई बाप इस्रायलच्या बाहेर राहत असतील, त्याला अलाउड आहे इस्रायलच्या बाहेर जायला. त्या गोष्टी आहेत. पण ट्रिपसाठी आणि फिरायला आणि हे ते त्यासाठी अलाहामाने परवानगी दिलेली नाहीये. ओके. म्हणून ह्या ह्याच्यामध्ये पण बघू की जेव्हा याकोब अविन बघतायत की मलाखे एलोईम जे एंजल्स होते ते शिडीवरनं चढतायत आणि उतरतायत वेगळे. का की एरेस इस्रायलचे जे एंजल्स आहेत ते बाहेर जात नाही. ओके. आणि असं लिहिलं आहे की जेव्हा ज्युइश माणूस एरेस इस्रायल सोडून बाहेर जातं, जेव्हा तो इस्रायलची बॉर्डर क्रॉस करतं, त्याचा निशामा, त्याचा सोल चेंज होतो. म्हणजे बोलतात ना, बॉर्डरवरती तो त्याचा सोल डिपॉझिट करतं, आणि त्याला तात्पुरता दुसरा सोल दिले जातं. आणि असं म्हणतात की त्याचा तो सोल त्याला परत देत नाही, जोपर्यंत तो प्रॉमिस करत नाही की जोपर्यंत तो परत येते, तो जसा सद्दिक होता तसा तो परत येईल. म्हणजे सगळा नमाज हे ते कोशेर खाणं किंवा फालतू गोष्टी बघू नये, हे नमाज सगळं, म्हणजे जसा तो इस्रायलमध्ये होलीनेसने वागते तसाच होली त्यांनी परत येतो, पण नाहीतर त्याला देत नाही, असं पण लिहिलेलं आहे. म्हणून जर त्या गोष्टी नसतील, ज्या गोष्टी अलाहाने परवानगी दिलेली नाहीये, तर माणसाने इस्रायलच्या बाहेर जाऊ नये. बरोबर. जर जे लोक इस्रायलमध्ये राहतात ते बघू शकतात की काही कमी नाही इस्रायलमध्ये, सगळं आहे बरोबर. हशेम दुधा मधाने वाहणारा देश आहे, आणि ते बेमेत ती खरी गोष्ट आहे. आणि
जे लोक इकडे राहतात, लाईक ते लोक तुम्हाला सांगू शकतील किती खरी गोष्ट आहे. त्याला लागून राबने इकडे स्टोरी आणले की जेव्हा अकादश बर्फनी याकोब अभिनूसाठी पुरा शेल्टर डाऊन केला. काय, सूर्य मावळला लवकर, का की याकोब अभिनूला झोपायचंय. सध्या काय, जो 14 वर्ष झोपला नाही. राशी तिकडे म्हणतात की आपल्याला बेसिकली तिकडं अकादश बर्फ दाखवते की वैभका बमको बयालेन श्याम की बाशिमेश, तिकडं त्या रस्त्यावर त्या जागेवरती तो आला. कसा लगेच जागच्या जागी तो आला. बेरशेबा आणि खारान त्यामध्ये भरपूर डिफरन्स होता. एवढा लवकर कसा आला तिकडे त्या जागेवरती. राशी म्हणतात कफचा लोहार आहे, जो धरतीची होती, त्यांनी जशी काय उडी मारली त्यासाठी आणि त्याला घेऊन आली. कसा, त्यांनी स्टोरी आणली इकडं. इकडे एक मोठे राब होते, रबी शुमल अबू खत्सेरा, बाबा सालीच्या फॅमिली मधले. आणि ते हेड ऑफ द अबू खत्सेरा फॅमिलीचे होते. आणि ते कधीच बाहेर गेलेत नाही. ते नेहमी पुरा आयुष्यभर ते येरुशलेम मध्ये होते. आणि त्या दिवसांमध्ये जर तुम्ही स्टोरीज वाचाल इस्रायलचे, तर त्या टायमामध्ये इकडं भरपूर गरिबी होती येरुशलेम मध्ये. सेफारादीम होते आणि थोडेसे अश्केनाझीम होते, असं करून थोडीशीच माणसं होती, जास्त माणसं नव्हती. आणि सगळे सोबत राहायचे. आणि गरिबी असल्याच्या पायी ते लोक त्याला, जे नॉन ज्यूश लोक इकडे राहत होते, ते लोक त्यांना त्यांना भरपूर त्रास द्यायचे. त्यामध्ये अलाउड नव्हतं ज्यूइश लोकांना कंपाऊंड विकत घ्यायला किंवा तिकडं नमाज करायला. तर नमाज कुठे करायचे, तर अरब लोक होते त्यांच्याकडनं भाड्याने त्यांची घरं घ्यायचे आणि तिकडे ते लोक नमाज करायचे. आणि त्याच्यावरती तेच नाही, फक्त अजून त्यांच्यावरती टॅक्सेस हे ते या गोष्टी सगळ्या त्यांनी लावून ठेवल्या होत्या. म्हणून जे ज्युईश लोक इकडे होती, ते प्रत्येक टायमाला इकडनं त्यांच्याकडनं एक माणूस पाठवायचे, दुसऱ्या बाहेरच्या देशांमधनं फंड घेऊन यायला, चॅरिटी घेऊन यायला, का की इकडच्या माणसाला घर चालवायला. आणि त्या टायमामध्ये शिप्स जे होते ते असे याचे नव्हते, इंजिन वरती नव्हते, साधे होते. जसे पहिल्या टायमाला होते ते मोठे मोठे कपडे कसे मोठे लावून तसं ते, तसे त्या टायमाला ते शिप्स जायचे. आणि नॉर्मली त्यांचे रस्ते जे होते ते डेंजरस होते. आणि म्हणून त्यासाठी कोणाला कोण जायला मागत नव्हता. तर आता या लोकांनी लकी ड्रॉ केला सॉर्ट ऑफ. आणि त्यांनी चिठ्ठी काढली, कोण जाईल या टायमाला बाहेर गावी पैसे घेऊन यायला येरुशलेमच्या माणसांसाठी. आणि ज्याचं नाव येईल त्याला गेलाच पाहिजे. आणि त्याला ते बोलायचे सईर मिस्टल्या, सईर मिस्टल्या. जर पुढच्या टायमाला तुम्ही बघाल की कोहेन, मोठा कोहेन जो होता, तो भरपूर मोठ्या डोंगरावर ना मेंढा मेंढा फेकून द्यायचा तिकडनं. कशासाठी, ते सैतानासाठी द्यायचे तिकडनं ते. त्याला म्हणतात सैर मिष्टाल्या. तर तसंच सॉर्ट ऑफ हे त्यांनी त्यांना नाव दिला होता की जो जायचा त्याला सैर मिष्टाल्या. की तो डेंजर जास्त होता त्या का जाण्यामध्ये, का की ती शिप भरोसा नाही, येईल नाही येईल, मध्येच तुटल काय होईल माहिती नाही. तर एक दिवशी नाव कोणाचा आला, रबी शमुएल अबू खचरा. आणि सगळ्यांना माहिती होता की रबी शमुएल जे होते ते तल्मीद फखम होते, तोरा स्कॉलर होते. पण त्यांना जो ए, काय काय रबनी आहे त्यांना तुम्ही बाहेरून बघाल तर तुम्ही लाईक वाव, त्यांना एक सॉर्ट वेगळा तेज असतं किंवा त्यांची एक्सटर्नल हे असतं ते एकदम चांगला दिसायला असतात. पण त्यांच्यामध्ये तो एक त्यांच्यामध्ये ती गोष्ट नव्हती, ते इम्प्रेस करण्यासारखी गोष्ट नव्हती. तर जेवढे येरुशलेम मधली माणसं होती ते थोडे उदास झाले की अरे आपण कोणाला पाठवतोय, देतील की नाही, नाही देतील, अरे
नाही माहिती कुठं पाठवायचं होतं ते. टर्कीला पाठवायचे होते. कुष्ठ त्याला म्हणतात. त्या टायमाला टर्कीमध्ये भरपूर ज्यूश लोक होते. भरपूर होते. आणि आपले भरपूर तोरा स्कॉलर्स होते तिकडनं, टर्की मधनं आले ते. एरेफ शब्बात सकाळी म्हणजे शुक्रवार सकाळी, शुक्रवार सकाळी ते त्या बोटीवरती चढले. आणि दुपारी ती बोट सुरू झाली चालायला. तर ती बोट निघाली. आणि रबिश मोहेलने त्यांच्यासोबत फक्त एका टायमाचं जेवण घेतला होता. पण ती खरी ट्रॅव्हलिंग कितीतरी 2-3 आठवड्याची होती. ते एका दिवसामध्ये येणार नव्हते तिकडं. आणि कोणीही विचारलं नाही की त्याला की तुम्ही काय खाल काय नाही, की जास्त माणसं त्यांना ओळखायची पण नाही येरुशलेममध्ये. का त्यांनी त्यांची जी चांगली कामं होती ती लपवली होती. काय काय माणसं असतात, अरे मी असा केला, मी तसा केला, मी अशी चॅरिटी केली, मला एवढा तुला माहिती आहे मला नाही. पण ते त्यांनी सगळं लपवून ठेवलं होतं. त्यांना भरपूर माहिती होती, पण त्यांनी लपवून ठेवलं होतं. जसे बाबा साले पण माणसाला वाटायचं की फक्त ते बाबा कसे असतात तसे आहेत नाही, पण ते मोठे तोरा स्कॉलर होते. त्यांना भरपूर माहिती होती. आणि जेव्हा ती बोट निघाली याच्यावर ना, डॉक वर ना, तेव्हा रबिश मोएल जे बोटीचे कॅप्टन होते त्यांच्याकडे गेले. आणि त्यांना विचारतात, मताय नगिया हय्योम लेकुष्टा, कधी आपण येऊ आज टर्कीला. म्हणजे प्रश्न काहीतरी. तर तो जो हे बोटीचा कॅप्टन होता तो हसला, तो मनामध्ये बोलते, कितीतरी आठवडे आपल्याला लागतील इकडं या बोटीमध्ये, आणि तू मला विचारतस कधी येणार टर्कीला आज. त्यांना वाटला की तो काहीतरी वेडा असेल, वेडा माणूस आहे. 1 तासानंतर परत रमेश मोहननी त्या कॅप्टनला विचारलं, मला सांग कधी आपण आज येऊ टर्कीला. आता तो कॅप्टन जो होता तो वरडला त्यांच्या, काय असे फालतू प्रश्न विचारता तू, की मे बी तू दारू पिल्लीस का बोलते तू, म्हणजे दारूच्या नशेमध्ये बात करतोस काय बोलते. तर तो रबिश मोहन शांततेने त्याला उत्तर दिला, मी दारू पिल्लेली नाहीये, गॉड फॉरबिड. पण मी तुला विचारते की तुला कधी यायचं टर्कीला. आणि तो कॅप्टन होता, त्यांनी हसण्यामध्ये जोक मध्ये त्यांना बोलला, सूर्य मावळाच्या अगोदर मला यायचंय. फक्त तेवढा बोलला. आणि ती बोट जशी काय एअरप्लेन कसं धावतं तशी धावायला सुरुवात झाली. आणि एक 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 पोर्ट, वेगवेगळे पोर्ट धक्के जे असतात ते जात आहेत. आणि त्या कॅप्टनचं पण लक्ष नाही, आणि जी माणसं होती बोट होती त्यांचं पण लक्ष नाही. ती एवढ्या ती स्पीड मध्ये चालली होती की त्यांना समजलं नाही की तेवढ्या ती स्पीड मध्ये पण चाललेली आहे. आणि 3 तासच्या आतमध्ये ती बोट टर्कीला आली. आणि तो कॅप्टन जो होता तो पुरा हडबडला, तो एकदम, तो काहीतरी कन्फ्युज झाला एकदम. आणि त्याने जाऊन बाहेर माणसं जी होती त्या पोर्टवरती टर्कीच्या, त्यांना विचारतोय, आम्ही कुठल्या पोर्टला आलोय. ते लोक तर हसायला लागले. तो बोलते, तू कॅप्टन आहेस शिपचा तुला माहिती आहे ना कुठल्या याच्यावरती आहे. तो तर तू टर्की मध्ये आहेस बोलते. लगेच तो जो कॅप्टन होता त्यांनी रबिश मोहनला हाक मारली. तो बोलते, तू पवित्र माणूस आहेस, तू तुझ्या पायाने इकडे खाली उतरणार नाही, मी तुला माझ्या खांद्यावरती उचलून घेऊन जाईन बोलते. रबिश मोहल हसले. आणि त्यांना बोलते, मी कोण होली माणूस नाहीये बोलते. चल तुझं लक्ष नव्हतं मी बी, पण रस्त्यामध्ये वादळ आला होता. आणि
बोट जी आहे ती फटाफट पुढे गेली आणि त्यांनी त्यांची टिफिनची बॅग घेतली आणि बोटीमधनं खाली उतरले. दुसरा जर माणसाने असं केलं असतं तर काय बोलला सर घे मला उचल खांद्यावरती उचलून मला घेऊन जा आणि त्याला बँड का वाजवले असते आणि काय आणि हे आणि ते त्यांनी लगेच ते माणसांना बोलला सुरुवात केली तुम्ही अशी चमत्कार केला मी तसाच चमत्कार केला. पण खरा जो चतिक असतं त्याची पॉवर कुठे असते जेव्हा तो त्याची कृती चांगल्या कृती ज्या असतात तो लपवतो. तो नाही पब्लिश करत. समजा आता माणूस उपवास करते ना मी आता बोलते समजा तिशाव्याचा उपवास आहे किंवा किपूरचा उपवास किंवा 10 देवे किंवा खेरीचा रोजाचा उपवास हे उपवासांची बात नाही करत ते सगळे उपवास करतात पण त्यांना सोडून जर माणूस कुठला एक दिवस उपवास करते तर त्यांनी जाऊन असुर त्याला जाऊन माणसाला सांगलं अरे माझा आज उपवास आहे. गप्प राहा शांत राहा तुझा उपवास कर तुझी तेलीम वाच तुला जे काय करायचं ते कर पण पब्लिश करू नको. का पब्लिश करशील तुझा सगळा मिचवा गेला. म्हणून माणसाने लक्ष ठेवलं पाहिजे की तो जेव्हा मिचवत करते तर त्यांनी ते संभावून केलं पाहिजे नाही पब्लिश करायसाठी. काय काय असे मिचवर असतात समजा आता चॅरिटी आहे किंवा समजा आता मशीद बांधायची ठीक आहे तर आता जर मी जर दाखवीन नाही की जर मी 1 किंवा 2 किंवा 10 लाख शेकेल चॅरिटी देते तर बाकीची माणसं पण देणार नाही. तर अशा टायमाला अलाउड आहे पण तिकडे पण जर लपवून दिला तर अजून चांगलं आहे. म्हणून याकोब अभिनवापासून आपण ह्या गोष्टी शिकतो. सिम्पलनेस जास्त स्वतःला हायलाइट करू नये माणसाने पण एवढं आठवून ठेवायचे जेव्हा माणूस जे अकादोष बरोबरला पाहिजे ते करतं अकादोष बरोबर त्यासाठी जे काय पाहिजे त्याला ते करेल. म्हणून माणसं बोलतात अरे मी नमाज करतोय माझी नमाज ऍक्सेप्ट होत नाही माझी हे नाही होत ते नाही होत काय नाही होत मग आपण तिकडे कुठेतरी एक हिशोब केला पाहिजे की कुठेतरी माझी चुकी होते आणि ती चुकी मी करेक्ट करत नाहीये. नकाच बघ आपल्याला मदत करू की बेसात तसे आपण आपल्या फोर फादर्सची च्या रस्त्यावरतीच आपण पुढे जाऊ आणि आपले आपल्या फॅमिलीचे आम इस्रायलचे सगळ्यांच्या ज्या मनाच्या इच्छा आहेत ते बेसात तसे ते पूर्ण करून दे. तुदार तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न असेल तर विचारू शकता मी शग्र हबोदे नोबरा मिच्छाक याकोब Muy breve por la cara que dois de cada muy breve de visa. مش من فايدة من القناة اللي خاوي من السادة من القناة اللي خاوي اسم في اليوم السابق. بخير رتسون من مرة من تدرب के प्रश्न असेल विचारू शकता. Any questions?